तर रामकृष्ण हरी मंडळी, मी विद्या देशमाने तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. तर 2 दिवस मी ब्लॉगच नाही टाकला. खरं सांगायचं तर मी तर थोडीशी नाराज आहे. आता नाराज असण्यामागं एक्सपेक्टेशन माणसाच्या जर वाढल्या ना तर मग माणूस असा नाराज होतो, आणि कदाचित त्या एक्सपेक्टेशन माझ्या जास्त वाढल्या म्हणून मी नाराज आहे. सांगायचं म्हटलं तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की म्हणजे मी असं काय म्हणते की म्हणजे आता मी खूप सारं वजन कमी केलं. म्हणजे 75 वरून मी डायरेक्ट 63 वर आले. हा ड्रेस मला अजिबात मला आज ड्रेस जो आहे ना म्हणजे खूप असा मोठा, इथं असं जाड वाटायचं, इथं असं फुगलेलं वाटायचं आणि चेस्ट पण खूप मोठी दिसायची ह्याच्यामध्ये. म्हणून मी हा ड्रेस घातला पण नाही. म्हणजे तुम्हाला असं दिसणार नाही. खूप छान ड्रेस आहे हा लॉंगवाला असा, आणि घातला पण नाही मी एकदा पण. आणि ह्याची लिंक पण मी मिशोला वगैरे दिली नाही. तर लिंकचे तर आपल्याला पैसे मिळतात हे तर माहिती आहे, मिशो लिंकचे पैसे आपल्याला मिळतात. तर मी ह्याची लिंक पण नाही दिली, काहीच नाही दिली, कारण मला हा दिसतच नव्हता चांगला, अजिबात म्हणजे अजिबात चांगला दिसत नव्हता. त्यामुळे ह्याची लिंक मी काही दिलीच नाही. ओके. तर हा जो ड्रेस आहे ना आज मला एकदम छान बसलाय, म्हणजे छान दिसतोय, ॲज इट इज मस्त दिसतोय. आता आजचा जो विषय आहे ना व्लॉगिंग म्हणजे आपल्या व्हिडिओचा आजचा विषय आहे असा. आज खूप काम होतं, गाडी येते दर रविवारी पुण्यावरून. तर आज भरपूर सारं काम होतं, त्यामुळे आज काही केलं नाही, व्हिडिओ नाही टाकला कुठला आणि काहीच नाही केलं. मग म्हटलं आज एक व्हिडिओ तरी बनवावा. खूप गरम होते. तुमच्या इकडे पाऊस आहे का कमेंटमध्ये सांगा. घरात भरपूर काम पडले, पण म्हटलं आज आपल्याला जर टिकायचं असेल यूट्यूबवर तर आपल्याला व्हिडिओ टाकल्याशिवाय भाग नाही. तर सांगायचं विषय म्हणजे 75 वरून 63 वर आले. पण मी ज्या चुका केल्या ना त्या तुम्ही अजिबात करू नका. ज्या मी चुका केल्या खूप छान वाटतंय. मी म्हणते ना हा ड्रेस मला बसायला लागलाय एकदम परफेक्ट. मला हा ड्रेस बसतोय, छान वाटतोय, पण मी समाधानी नाही आहे. कारण असं झालं मग पुण्याला पुण्याला गेल्यावर ज्या चुका मी केल्या त्या तुम्ही करू नका. म्हणजे माझं आयडियल वेट मला 58 पर्यंत तरी यायचं आहे. म्हणजे आता 3 आणि 2 5 किलो कमी करायचं मला, अजून वजन 58 पर्यंत यायचं आहे. पण विषय असा झाला की मी पुण्याला जाऊन सगळ्या गोष्टी एन्जॉय केल्या. वडापाव, गुलाबजाम, जिलेबी, सगळ्या गोष्टी मी खाल्ल्या. अगदी सगळ्याच गोष्टी एन्जॉय केल्या. त्यामुळं असं झालं आहे आता की मी तिथं व्यायाम नाही केला. आल्यावर व्यायाम सुरू केला, सगळं सुरू केलं, डाएट प्रॉपर सुरू केला. पण आपण ज्या वेळेला ह्या कॅलरी इनटेक करतो ना त्यावेळेला ना मी म्हणते एक लाडू खाल्लेला मी आपल्याला 8 दिवस माघारी आणू शकतो. बघा भरपूर सारे डॉक्टर दीक्षित आहेत ते पण सांगतात की व्यायाम किती करतात ते घटवणं त्यापेक्षा ना तुम्ही खाता किती हे महत्त्वाचं आहे. तर अशा माझ्या चुका झाल्या. त्यामुळे आता मी इतका प्रयत्न करते ना, मला आता यासाठी प्रॉपर 2-3 दिवस तरी डिटॉक्स डे करावं लागेल. डिटॉक्स डे केल्याशिवाय वजन हे कमीच होणार नाही माझं. आणि मला असं स्वतःला म्हणायचं की तुम्ही जर तुम्ही आयडियल वेटला येत नाही ना तोपर्यंत तुम्ही हवेत उडू नका. आणि अजिबात तुम्ही हवेत उडू नका की माझं वजन कमी झालंय, मी आता काय पण करू शकते, मी काय पण खाऊ शकते, असं अजिबात होऊ शकत नाही. माझं वजन जागेवर स्टक झालेलं आहे. त्यामुळे आता मी खूप प्रयत्न करते पण ते कमी व्हायला मला सध्याला तरी वजन मदत होत नाहीये. पण मला माहिती आहे हे कसं कमी करायचे. पण आता वातावरण बदलामुळे असं झालं की मी सकाळी उठून एक्सरसाइज पण करायला लागले. जेवढ्या प्रमाणात मी एक्सरसाइज करायला लागले तेवढ्या प्रमाणात माझे पाय दुखायला लागले. मग आहारात बदल झाला, पाण्यात बदल झाला, त्यामुळे थोडे आजारी पडले. मग ब्लड टेस्ट, शुगर टेस्ट केली, थायरॉइड चेक केला डॉक्टरांनी. म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे मी सांगितलं डॉक्टरांना. आणि आता डॉक्टर ओळखी झालं. 2-4 वेळा मी इथं गेले तर त्यांनी पहिलं बघितलं तर क्युरिओसिटी म्हणून त्यांनी पण विचारलं की तुम्ही मागे आला होता. तर आता माझं बोलणं असं. आणि मी पहिल्यांदा डॉक्टरांना भेटले ना, मॅडम आहेत त्यांना भेटल्यावर मी रडले ना की म्हणजे नाही का इथं आल्यावर तर वातावरण बदल झालाय मग मी आजारी पडले. मी माझी हिस्ट्री सांगितलं. मग त्याच्यामुळे मी त्यांच्या लक्षात होते. म्हणजे तुम्ही बारीक दिसताय. मग म्हटलं हा 10-12 किलो वजन कमी केले. त्यांनी मला शुगर, थायरॉइड सगळ्या चेक करायला लावल्या. आणि सगळ्या अगदी गव्हर्नमेंटमध्ये सगळ्या माझ्या टेस्ट झाल्या फ्री ऑफ कॉस्ट. सगळ्यांचे रिपोर्ट काय आले हे पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते. अजून तरी रिपोर्ट आलेले नाही आहेत पण ऑल ओके म्हणलेले आहेत डॉक्टर. थायरॉइडचा राहिलेला आहे. पण त्यांना असं वाटत असेल की अचानक माझं वजन कमी झालं मग मला थायरॉइड झालंय का, असं त्यांना वाटत असेल डॉक्टरांना. पण मग मी थायरॉइड तर मला 100% नसणार आहे असं मला तरी वाटते. आणि नसावा असतो. कुठलाही आजार कोणालाही होऊ नये ही परमेश्वराच्या चरणी प्रार्थना आहे. सगळ्यांना नीट ठेवावं, व्यवस्थित ठेवावं एवढंच. बाकी शुगर नॉर्मल आहे आणि हिमोग्लोबिन पण रेषेवर आहे. बाकी सगळं चांगले. पण मी केलेल्या चुका तुम्ही करू नका. कारण आता सध्याला फॅट नाही वाढलेलं पण माझ्या अपेक्षा खूप वाढल्या. म्हणजे मला 75 वरून फक्त 65 वर यायचं होतं. 10 किलो वजन कमी करायचं होतं. आणि मी त्यात खूप आनंदी होणार होते. अरे 10 किलो वजन कमी करायचं आणि मग आपण भरपूर आनंदी होणार आहे.
पण असं नाही, मी 10 किलो काय 12 किलो वजन कमी करून पण मी खुश नाही राहिले की मला अजून 5 किलो तरी वजन कमी करायचे. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही आयडियल वेटला येत नाही ना तोपर्यंत हवेत अजिबात उडायचं नाही. आणि मी हे खाऊ शकते, मी हे करू शकते, आता कोणी काय केलं तरी माझं वजन वाढू शकत नाही असा विचार करू नका. लवकरच आपलं वजन 5 किलो कमी होईल आणि आपण खूप म्हणजे आहे ती अचिव्हमेंट जी आहे ना, गोल जो आहे तो मी पूर्ण करू शकते. बाकी काय आपण काय ऐश्वर्या राय मिस इंडिया होणार नाही आहे, पण फिट अँड फाईन. आत्ता पण बघा मी किचन वट्यावर असं पाय ठेवू शकते, सगळी फ्लेक्सिबिलिटी, ती मोबाईलेबिलिटी काय म्हणतात ती माझ्या बॉडीमध्ये आहे. म्हणजे इतकं माझं फ्लेक्झिबल बॉडी आहे. त्यामुळे मला हेल्थ आर्थिक म्हणजे बॉडीच्या दृष्टीने तर मी ऑल ओके आहे, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण मला अजून थोडंसं बारीक व्हायचं, तर त्यासाठी माझ्या याच गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा की चुका या मी केल्या त्या चुका तुम्ही करू नका. जोपर्यंत आयडियल वेटला येत नाही तोपर्यंत तुम्ही काहीही खायच्या प्रयत्नात पडू नका, हे रुटीन ठेवा. आणि एक डॉक्टर मला बोलले होते की कुठं लग्नाला जरी गेलं तरी तुम्ही ते सॅलड हे ते खायचा प्रयत्न करा आयडियल वेटला येईपर्यंत. गोड काही खाऊ नका, कारण आज जर गोड खाल्लं तर ते उद्या तिथंच खावं असं वाटतं. आज जर तुम्ही चहा प्याला तर उद्या त्या वेळेला बरोबर चहा प्यावाच वाटतं. त्यामुळं ह्या चुका तुम्ही करू नका. आणि बाकी काय, हा ब्लॉग इथंच संपूया. राम राम, जय संत. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.